आक्रोश सुरू केलेला आहे। अतिशय कठीण प्रसंग आंतरवली सराटीत निर्माण झालेला आहे। महिलांच्या डोळ्यातले अश्रू आपण पाहतोय। तुम्ही पाणी प्या, उपचार घ्या दादा, उपचार सुरू करा, उपचार सुरू करा। उपचार घ्या दादा, उपचार घ्यायला विनंती करा दादांना सगळ्यांना। तीव्र वेदना आपण बघतोय। महिला भगिनी अश्रू रोखू शकत नाही। अतिशय कठीण प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे। अतिशय कठीण प्रसंग, लोकांचा आक्रोश पाहत नाही। खरं म्हणजे ही बातमी दाखवताना खूप दबाव आहे माझ्यावरती। प्रचंड या ठिकाणी महिलांचा आक्रोश आहे। मित्रांनो, ही बातमी दाखवताना सुद्धा अंगावर काटा उभा राहतोय। मराठ्यांचं हे प्रेम, मराठ्यांचे आशीर्वाद मनोजदादांच्या पाठीशी आहेत, परंतु आमच्या माता भगिनींच्या डोळ्यातले अश्रू तरी सरकारला दिसावेत एवढीच प्रार्थना आहे। खूप कठीण प्रसंगातून या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील आणि अखंड मराठा समाज या ठिकाणी जात आहे। अतिशय या ठिकाणी भयावह अशी परिस्थिती निर्माण झालेली आंतरवली सराटीमध्ये। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी अतिशय कठोर अशा प्रकारचं उपोषण करतायत। मी तुम्हाला दाखवतो दादांची अवस्था कशा प्रकारची झालेली आहे। दादांची अवस्था अतिशय कठीण झालेली आहे, कठीण। दादांची अवस्था अतिशय कठीण झालेली आहे। दादांचे सर्व सहकारी देखील हतबल झालेले आहेत आणि अतिशय कठीण प्रसंगातून या ठिकाणी हा मराठा समाज या ठिकाणी चाललेला आहे। मनोजदादांनी उपचार घ्यावेत असा आग्रह या ठिकाणी महिला भगिनी करतायत। महिलांनी टाहो फोडलेला आहे।
दादा आम्हाला तुमची साथ हवी आहे. तुम्ही उपचार घ्या. महिलांनी या ठिकाणी अक्षरशः टाव फोडलेला आहे. महिला भगिनींच्या डोळ्यातले अश्रू आहेत. मराठ्यांच्या महिलांच्या डोळ्यातले अश्रू आहेत. अतिशय खूप त्रास होतोय. प्रचंड त्रास होतोय दादांना या ठिकाणी प्रचंड त्रास होतोय. बांधवांनो, दादांना प्रचंड त्रास होतोय. खूप त्रास होतोय दादांना खूपच त्रास होतोय. दादांना प्रचंड त्रास सुरू झालेला आहे. संघर्ष होता. मनोजदादा जरांगे पाटील यांना प्रचंड त्रास या ठिकाणी सुरू झालेला आहे. या वेदना या ठिकाणी पाहवत नाही. मनोजदादांना प्रचंड त्रास या ठिकाणी होतोय. दादांना या ठिकाणी प्रचंड त्रास होतोय. बंधूंनो, खरंच ही बातमी दाखवताना सुद्धा अंगावरती काटा उभा राहिला आहे. डॉक्टरांना लवकरात लवकर पाचारण करणं गरजेचं आहे. डॉक्टर चावरे सरांची देवाप्रमाणे लोक या ठिकाणी वाट बघतायत आणि डॉक्टर चावरे सर आल्याशिवाय या ठिकाणी काही होणार नाही. कारण या ठिकाणी महिलांनी खूप आक्रोश या ठिकाणी मांडलेला आहे. महिलांनी खूप टाहो फोडलेला आहे. मराठ्यांच्या जीवनात आलेलं हे सगळ्यात मोठं संकट आहे आणि हे संकट दूर व्हावं. दादांनी उपचार घ्यावेत अशी मागणी या ठिकाणी होते आहे. दादांचे सगळे सहकारी सुद्धा या ठिकाणी हतबल झालेले आहेत. काय करावं कुणाला काहीच कळत नाही. अतिशय टोकाचं आणि कठोरातलं कठोर हे आमरण उपोषण या ठिकाणी आहे सुरू. बांधवांनो, आपण बघतोय अतिशय खडतर असा संघर्ष मनोजदादा जरांगे पाटील यांना या ठिकाणी करावा लागतोय. आपण बघतोय दादांना होत असलेल्या वेदना आणि दादांना होत असलेला त्रास या ठिकाणी आपण बघतोय. अतिशय त्रास या ठिकाणी दादांना होतोय. ही परिस्थिती पाहवत नाही. बंधूंनो, या ठिकाणी अतिशय कठीण असा प्रसंग निर्माण झालेला आहे. मित्रांनो, खरंच खूप भयावह अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. डॉक्टरांनी लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी असून सुद्धा या ठिकाणी काहीच करता येत नाहीये. हा महिलांचा टाहो आपण पाहतोय. महिला भगिनींनी या ठिकाणी अश्रूंचा बांध या ठिकाणी सुटलेला आहे. महिलांनी हा टाहो या ठिकाणी फोडलेला आहे. सरकार जर बघत असेल तर मायबाप सरकार आता तरी प्रतिनिधी पाठवा. मायबाप सरकार आता तरी मायबाप सरकार आपण प्रतिनिधी पाठवा. हा महिला भगिनींचा टाहो पहा. हा मराठ्यांचा टाहो पहा. या ठिकाणी हा आक्रोश आपण पाहतोय. अतिशय कठोर कठीण परिस्थिती. निर्लज्ज शासन. संदीप टकले म्हणतात निर्लज्ज शासन आणि निर्लज्जतेचा कळस, सरकारच्या निर्लज्जतेचा कळस या ठिकाणी पाहायला मिळतोय. 8 दिवसापासून हा संघर्ष सुरू आहे, परंतु सरकारने गंभीरपणे घेतलं नाही आणि आता ही परिस्थिती आंतरवली सराटीमध्ये उद्भवलेली आहे. या ठिकाणी आम्हाला दादा हवेत, आरक्षण आम्हाला नाही मिळालं तरी चालेल असं या ठिकाणी लोक बोलतायत. दादा हवेत अशा प्रकारची सगळे प्रार्थना करतायत आणि आम्हाला दादा हवेत हा या ठिकाणी आक्रोश या ठिकाणी महिला भगिनींनी मांडलेला आहे. अतिशय खडतर आणि कठोर परिस्थितीतून या ठिकाणी हा मराठा समाज जातोय. दादांवर या ठिकाणी अतिशय वाईट वेळ या ठिकाणी मराठ्यांवरती ही वाईट वेळ आलेली आहे. मनोजदादांची आम्हाला गरज आहे. सरकारच्या निर्लज्जतेचा हा कळस आहे. आज आमरण उपोषणाचा 8वा 9वा दिवस आहे. सरकारला जाग आलेली नाही आणि त्यामुळे हा सगळा संघर्ष अतिशय निर्लज्जतेचा हा कळस, सरकारच्या निर्लज्जतेचा हा कळस आपण बघतोय. महिलांचा आक्रोश आंतरवली सराटीमध्ये महिलांचा आक्रोश आहे. आणि मित्रांनो, दादांची परिस्थिती स्क्रीनवर दाखवण्यासारखी नाही, इतकी वाईट अवस्था या ठिकाणी आहे. या ठिकाणी महिला भगिनी आक्रोश करतायत.
आम्हाला दादाची गरज आहे. लाख मराठा कशाला दादाच्या पाठीशी उभा आहे. आम्हाला दादा या ठिकाणी आमच्या माता भगिनी डॉक्टरांना फोन लावण्याचा प्रयत्न करत आम्हाला काय करायचं आरक्षण बाबा मराठ्यांचा आवाज बंद करू शकतं, दुसरं काही करू शकत नाही हे सरकार. बांधवांनो, तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल तर मराठ्यांमध्ये थोडी जनजागृती करा आणि सरकारच्या विरोधात सगळ्यांनी बोलायला सुरुवात करा, कारण खूप कठीण प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. ज्या माता माऊलीचं डोकं फुटलं होतं, आपण जो व्हायरल झालेला फोटो बघितला होता, आंतरवली सराटीतल्या ज्या माऊलीचं डोकं फुटलं होतं, ती माऊली निर्मलाताई तारक या ठिकाणी आणि विजूभाऊ तारक आणि निर्मलाताई दोघांना जखमा झाल्या होत्या. हे विजय तारक आहेत, विजूभाऊ तारक हे दोघंही मगापासून प्रयत्न करतायत दादांनी उपचार घ्यावे. दादा, आम्ही तुमच्यासाठी रक्त सांडायला तयार आहोत, पुन्हा रक्त सांडायला तयार आहोत, पण तुम्ही उपचार घ्या. या ठिकाणी महिलांनी टाहो फोडलेला आहे. या ठिकाणी महिला भगिनींना अश्रू अनावर झालेले आहेत. या ठिकाणी बाहेर देखील महिलांनी टाहो मांडलेला आहे, महिलांचा टाहो फुटलेला आहे महिलांनी, आणि अतिशय कठीण प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि या कठीण प्रसंगातून या ठिकाणी आपण पुढे चाललो. अतिशय कठीण प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या ठिकाणी निर्मलाताई या ठिकाणी दादांना प्रार्थना करतायत, विनंती करतायत की दादा तुम्ही उपचार घ्या. निर्मलाताईंची तरी प्रार्थना दादांनी ऐकावी अशी आमची प्रार्थना आहे दादांकडे. आंतरवली सराटीच्या निर्मलाताई आहेत, त्या बाकीच्या त्या ताई आहेत सगळ्या, त्यांच्याकडे लोक प्रार्थना करतायत दादांनी उपचार घ्यावेची खूप गरज आहे. मित्रांनो, काहीतरी करा, सगळ्यांनी सरकारवरती दबाव आणा, पण सरकारला विनंती करा. आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मुख्यमंत्री साहेब, मराठ्यांना मनोजदादांची फार गरज आहे. ही गोष्ट या ठिकाणी फार कठीण बनली आहे. आमच्या माता भगिनी या ठिकाणी मनोजदादांना उपचार घेण्यासाठी आणि पाणी घेण्यासाठी प्रार्थना करतायत. या ठिकाणी आमच्या निर्मलाताई, ज्यांनी घाव सोसले, ज्यांचं डोकं या ठिकाणी फुटलं होतं आणि ज्यांनी रक्त सांडलं या मराठा आरक्षणासाठी, ते आमच्या निर्मलाताई या ठिकाणी बांधवांनो आहेत. आणि निर्मलाताई दादांना विनंती करतायत, दादा तुम्ही उपचार घ्या, तुम्ही पाणी प्या, उपचार घ्या. दादांनी तपासण्या करायला सुद्धा नकार दिलेला आहे, कारण 8 दिवसापासून सरकारला जाग येत नाही. सरकारच्या अकार्यक्षमतेचा हा कळस आहे, सरकारचा हा निर्लज्जपणा आहे. अशा अतिशय मराठ्यांच्या कठोर प्रतिक्रिया या ठिकाणी उमटत आहेत. आणि आमच्या माता भगिनींनी आंतरवली सराटीमध्ये अक्षरशः टाव फोडलेला आहे. आंतरवली सराटीमध्ये एकच हल्लकोल्लोळ माजलेला आहे आणि महिला भगिनींनी टाव फोडला आहे. या ठिकाणी निर्मलाताई तारक या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावेत ह्याच्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतायत. स्टेज आता महिला काबीज करायला सुरुवात केलेली. आमच्या माता भगिनी त्या मराठा रणरागिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्यांनी स्टेजचा ताबा घ्यायला आता सुरुवात केलेली आहे. काही करून दादांना उपचार द्यायचे, हा चंग जणू त्यांनी सगळ्यांनी बांधलेला आहे आणि निश्चितपणे त्याला आपल्या सगळ्यांना यश यावं अशी प्रार्थना आपण या ठिकाणी करत आहोत.
जावं लागत नाही. पाठीमाग थांबा बरं. पुढे समोर आले तुम्ही पाठीमागे थांबा. या ठिकाणी निर्मला ताई अतिशय कठीण हिकट असा प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आमच्या माता भगिनी महिला भगिनी या ठिकाणी उपचार देण्यासाठी प्रयत्न करतायत. विजयभाऊ तारक आमच्या निर्मला ताई आणि या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी प्रयत्न करतायत. लोकांचा आक्रोश या ठिकाणी आहे. प्रचंड आक्रोश या ठिकाणी मराठ्यांनी केलेला आहे. मराठ्यांना न्याय मिळावा ही भावना आणि भूमिका आहे. आपण पाहतोय की निर्मला ताई या ठिकाणी दादांना प्रयत्न करतायत. निर्दयी सरकारला या ठिकाणी थोडी तरी सरकारने उपचार घ्या दादांना म्हणा, मोठ्याने म्हणा. उपचार घ्या, उपचार घ्या. महिलांनी इथे प्रचंड आक्रोश सुरू केलेला आहे. अतिशय कठीण प्रसंग आंतरवली सराटीत निर्माण झालेला आहे. महिलांच्या डोळ्यातले अश्रू आपण पाहतोय. सर आम्हाला दादा पाहिजे. आम्हाला तुम्हाला नाही पाहिजे. दादा उपचार घ्यायला हवा. उपचार घ्या. दादा दादा ऐका दादा ऐका दादा तुम्ही दादांना या ठिकाणी उठून बसवलं जात आहे. अतिशय खडतर अशा प्रकारचा संघर्ष या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील करतायत. मित्रांनो, आपण आंतरवली सराटीतली लाईव्ह दृश्य पाहतोय. मराठ्यांसाठी अतिशय वेदनादायी ही दृश्य आहेत. हे पाहून तुमचं मन विचलित होऊ शकतं. दादांना प्रचंड घाम देखील आलेला आहे. अतिशय कठीण परिस्थितीतून संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील आणि हा मराठा समाज या ठिकाणी जातोय. अतिशय दादांना वेदना होत आहेत. अतिशय त्रास दादांना होतोय. प्रचंड खडतर अशा संघर्षाच्या काळात या ठिकाणी दादांना खूप या ठिकाणी त्रास होतोय. या ठिकाणी प्रचंड त्रास होतोय. परंतु ह्या निर्दयी सरकारला मात्र कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जाणीव नाही. मित्रांनो, सरकारकडे काय तुमचं म्हणणं आहे? सगळ्यांनी आवाज बुलंद करा. गड नंतर घेता येईल पण सिंह राहिला पाहिजे. खूप मराठा समाजाच्या तीव्र भावना आहेत. या ठिकाणी दादांना डोळे उघडून पाहणं सुद्धा कठीण बनलेलं आहे. डोळे उघडून पाहणं सुद्धा कठीण बनलेलं आहे. अतिशय कठीण प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी सरकार निर्लज्जपणाचा कळस करतंय का? तुमच्या कॉमेंट्स लिहा. याला कोण जबाबदार आहे? या ठिकाणी अतिशय तीव्र